रात्री आला ना लाकूड तोड्यासारखा, लाकूड तोड्या तर लाकूड तोडतो, पण हा अक्रोड फोडतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर हा आहे ना व्हिडिओ रात्रीचा आहे आणि आता मी 5:30 वाजता एडिट करते, म्हणजे पहाटेची 5:30 वाजता एडिट करते. तर काल मी ऑफिसवरून आल्यानंतर जी काही एक्स्ट्राची कामे असतात ना, स्वयंपाक करता करता ती देखील कामे मी उरकून घेत असते. माझं ना मीठ संपलं होतं म्हणून जी काय मिठाची भरणी ना ती मी सकाळी धुवून ठेवली होती. आता दिवसभर ती छान सुकलेली आहे, त्यामुळे म्हणलं चला ना आता मीठ वगैरे मस्त छान भरून ठेवूया. आणि आज आहे ना माझ्याकडे मैत्रीण आणि भाऊ येणार होता माझा, तर ते आले होते. तर आमचं असंच हसत खेळत कामं चालू होती, मस्त मजेत वगैरे मजा करत वगैरे. सर्वात आधी ना इथे मी सकाळची भांडी लावून घेते, जी की छान नितळली होती भांडी. ही बघू शकता, माझ्याकडे ना एक छोटीशी कोटी आहे, ज्यात की मी किराणा स्टोर करू शकते. म्हणजे सपोज जर एक्स्ट्राच असते ना मीठ, चहापत्ती किंवा काही मसाले आणले तर आपण ते भरून ठेवतो, काही डाळी आणल्या तर आपण ते भरून ठेवतो. आणि बाकीचे जे एक्स्ट्रा उरून राहतात तर ते मी कोठीमध्ये किंवा माझ्याकडे एक टीप पण आहे, मी त्यामध्ये ते स्टोर करीत असते. आणि अशी छोटीशी टीप बघायला पण किती छान वाटते ना. तुमच्या घरी आहे का अशी टीप? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर स्वयंपाक करायच्या आधी ना माझ्याकडे ना शेंगदाण्याचं कूट संपलं होतं. मग म्हणलं चला ते शेंगदाण्याचं कूट पण करून घेऊया ना, जे की कामात काम होऊन जाईल. आणि काय होतं माहितीये का, अशा छोट्या मोठ्या कामासाठी ना टाइम भेटत नाही आपल्याला, म्हणजे जो काही वेळ असतो ना तो भेटत नाही, तर वेळ काढावा लागतो. त्यामुळे आणि मला जॉबला जावं लागतं, त्यामुळे मी आहे ना काय करत असते, स्वयंपाक करता करता ना थोडाफार टाइम काढून मग अशी कामं करून घेत असते. आणि इकडे बघा, हे आले होते आणि आल्या ह्यांनी अक्रोड फोडायचं काम सुरू केले. म्हणजे ह्यांनी ना काल अक्रोड विकत आणले होते, ते आज अक्रोड फोडून ठेवतायत. आणि इकडे तुम्हाला मी मगाशी बोलले होते ना की माझी मैत्रीण येणार आहे, तर ती इथे कांदा वगैरे चिरते. आणि हा जो व्हिडिओ ना शूट माझ्या भावाने केलेला आहे, त्याची पण आहे ना व्हिडिओमध्ये खूप सारी बडबड चालू होती, पण मी ती म्यूट केली आहे. आपला कूट करण्यासाठी ना शेंगदाणे छान भाजून झाले होते. म्हणजे काय होतं माहितीये का, मी शेंगदाणे आणले ना की सगळं कूट करून ठेवते. फक्त जे काही मला थोडेफार शेंगदाणे लागतात ना, म्हणजे 1 वाटी 1.5 वाटी, तर ते मी एक्स्ट्राच्या बाजूला ठेवून देते, कारण जे की मला कच्चे शेंगदाणे लागतात. आणि हे भाजून ठेवले ना शेंगदाणे की ते जास्त खराब होत नाहीत. आणि ते भाजून ठेवलेल्या शेंगदाण्यापैकी काही शेंगदाण्याचा मी कूट करते आणि काही असेच ठेवते. पण काय होतं माहितीये का, भाजलेले शेंगदाणे असले ना की एवढे खाऊ वाटतात की ते खाण्यातच सगळे संपून जातात. मग इथे ना अशा पद्धतीने मी नंतर शेंगदाणे छान न्यूजतर आहे ना छान कणिक भिजून घेतली, मी मळून घेतली, जेणेकरून आहे ना माझं शेंगदाण्याचं कूट होईपर्यंत ती भिजून होईल. आणि ना आता गरमी चालू असल्यामुळे, म्हणजे उन्हाळा चालू असल्यामुळे ना
प्रत्येक जण, घरातला प्रत्येक जण फक्त गारच पाणी, बाहेरून आलं ना की पाणी, नॉर्मल पाणी दे, नाही तर थंड पाणी दे, प्रत्येक जण. आणि आपलं पण असंच असतं की आपण पण बाहेरून आल्या ना पहिलं फ्रीज उघडतो आणि आय होप असं वाटतं की थंड पाणी प्यावं वगैरे. सो त्यामुळे ना मी बॉटल वगैरे फ्रीजमध्ये नेहमी भरून ठेवत असते. पहिली काही गरज लागत नव्हती बरं का की फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेवायच्या पाण्याच्या, पण आता खरंच खूप जास्त गरज आहे. कारण आता ना एवढं ऊन असतं ना बाहेर की काही विचारूच नका. नंतर तिकडे ना जी मैत्रीण आहे माझी, तिचं नाव शुभांगी आहे, तर ती ना म्हणजे कणिक छान अजून मऊ करते आणि नंतर ती गोळे करते. तर मी ना इकडे शेंगदाण्याचं कूट पण केलं होतं, ते छान भरून ठेवते. काय होतं माहितीये का, तुम्ही जर जॉबला जात नसाल ना तर तुम्ही दुपारी थोडाफार टाइम काढून अशी कामे करू शकता. पण ज्या जॉबला जातात ना त्यांना ना कामात काम काढावं लागते, म्हणजे कामात टाइम काढून ही कामं सगळी करावी लागतात. अशी ऍडजस्टमेंट ही करावीच लागते. ज्या की जॉबला जातात त्यांना ना दुपारी टाइम वगैरे भेटत नाही, त्या घरी नसतात, त्या फक्त सकाळी आणि संध्याकाळी घरी असतात. त्यामुळे असं काहीतरी जुगाड हा करावाच लागतो. नंतर ती चपात्या करत होती, तोपर्यंत म्हणलं की चला आपण आहे ना भात करून घेऊया पटकन. आणि एकदा जर का चपात्यांनी भात झाला ना की मग एकदा भाजी तर आम्ही करणार नाहीत, कारण भाजी हा माझा भाऊ आला होता त्यामुळे तो करणार आहे भाजी. सो काय असतं ना, एखादी गोष्टीचं काम जर आपलं बचाव झाला ना तरी ना खूप आनंद होतो, खूप छान फील होतं. तसंच आमच्या दोघींनाही होत होतं. आणि काय होतं माहितीये का, एखादं काम जर आपल्याला कमी असेल ना तर त्या कामात आपण बसून नाही राहत, जे की दुसरं एक्स्ट्राचं काम असतं ना ते काम करून घेतो. माझ्या बाबतीत तर असंच होतं. तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आहे ना आमच्या दोघींची जी काही किचन मधली काम आहेत ना ती बऱ्यापैकी आवरली होती. आणि नंतर आता वेळ आली होती माझ्या मिस्टरांवर आणि माझ्या भावावर स्वयंपाक करायची. त्या दोघांचीच इच्छा होती की आज आम्ही स्वयंपाक करू म्हणून. सो ठीक आहे म्हणलं करा. म्हणजे स्वयंपाक म्हणजे आम्ही चपाती भात वगैरे केली होती, त्यांना फक्त भाजी करायची होती. तोपर्यंत म्हणलं चला माझं खूप दिवसापासून जे पेंडिंग काम आहे ना ते करून घेऊया. हे मिक्सचर किती छान दिसते ना, एकदम क्रीमी क्रीमी असं मिक्सचर दिसते, जे की मला खूप दिवसापासून करायचं होतं पण टाइमच भेटत नव्हता. काय करणार ना, जॉब प्लस घर आणि घर प्लस जॉब ह्या धावपळीत ना खरंच टाइम भेटत नाही. आणि बाहेर एवढी गरमी, स्किन एवढी खराब होत चालली ना की काही विचारूच नका. त्यामुळे आज आहे ना मी थोडाफार टाइम काढून आहे ना ही जे काही टेक्स्चर घरी बनवलं होतं. सो ह्यात आहे ना मी काय केलं होतं, फक्त थोडंसं बेसन पीठ, थोडी हळद आणि त्यामध्ये ना तूप थोडंसं मिक्स केलं होतं. आणि त्याचं इतकं छान टेक्स्चर बनलं होतं आणि त्याचा रिझल्ट पण मला खरंच बऱ्यापैकी छान आला. ते तूप खाल्लं की रूप येत नाही असं म्हणतात ना, ते खरे. तरी पण पहिल्याच जे काही मिक्सचर पहिल्यांदाच लावलं होतं तर पहिल्याच प्रयत्नात मला खूप छान बेटरचं फळ भेटलं होतं. आणि हे ना तर मी असं म्हणते की मी आठवड्यातून 2 वेळेस तरी करीन निदान, पण खरंच टाइम नाही भेटत. सो मी आज खरंच खूप टाइम काढलाय. मी बरेच दिवसापासून म्हणते की मला करायचंय, मला लेप लावायचंय फेसला, पण टाइम नाही भेटत. फायनली मी आज लावून घेतलाय. आणि फेस लावल्या जे काही 10-15 मिनिटं आपल्यामध्ये असतात ना, 10-15 मिनिटांनी धुवायचा असतो फेस पॅक. आणि जे काही मधले 10-15 मिनिटं असतात ना त्यामध्ये तुम्ही काम करायचं की मोबाईल बघत बसायचं की आराम करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. सर मी तर चॉईस केलं की मी कमीत कमी तेवढी भांडी वगैरे तरी घासून घेते. काय होतं माहितीये का की माझ्याकडे एवढा सगळा टाइम नाही की मग मोबाईल बघत बसेल किंवा आपलं आराम करत बसेल. सो मग मला लवकर झोपावं पण लागतं, कारण मला सकाळी लवकर उठावं लागतं. त्यामुळे मी तर चॉईस केलं की मी भांडी घासणार आहे.
मी आहे ना सगळे भांडे घासून घेतले आणि विषय काय झाला माहितीये का, हे दोघं जण अजून किचन मध्येच गेले नव्हते. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही करणार आहात की नाही, म्हणजे आम्ही तरी काहीतरी करू ना. तर नाही म्हणले, आम्ही करून घेऊ. मग काय झालं ना, मी भांडे वगैरे घासून घेतली होती, किचन पण क्लीन करून घेतलं होतं, कारण त्यांना फक्त भाजी करायची होती, त्यामुळे किचन काही एवढं खराब होणार नव्हतं. त्यामुळे ना क्लिनिंग मी करून घेतली. आणि फेस पॅक बघा सगळ्यांनी लावला होता, म्हणजे मी घरात सगळ्यांनाच तो फेस पॅक लावला होता. सो ते चालू होती त्यांची भाजी करणं. आणि तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी बघा इकडे एवढे अक्रोड फोडून ठेवले होते. आणि नंतर ही भाजी मी ऑफिसवरून येता येता घेऊन आले होते. सो थोडाफार टाइम भेटला होता म्हणून ती पण छान निवडून वगैरे ठेवल्या होत्या मी. मेथीची भाजी, शापूची भाजी, असं काही भाज्या घेऊन आले होते. आणि मिस्टरांनी येता येता पण काही भाज्या आणल्या होत्या, त्यामुळे दोघांनी आणलेल्या भाज्या मी छान निवडून ठेवल्या होत्या. त्यांनी पण कांदे, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे आणले होते ना. आणि नंतर ना सगळी कामं आवरल्यानंतर, आमची जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जस्ट खाली ना रात्रीचे 10 ते 10 वाजता खाली चक्कर मारण्यासाठी आलो होतो. आणि खाली गेलं ना की ही कुत्री एवढी येड्यावानी करतात ना की ते फक्त मागे पळत राहतात. त्यांना असं वाटतं ना की काहीतरी आम्ही घेतलं, काहीतरी त्यांना खायलाच घेऊन येतोय. आणि नंतर मग आम्ही ना खाली आलो आणि छान आईस्क्रीम एन्जॉय केलं. आता गरमीचे दिवस चालले त्यामुळे प्रत्येक जण तर आईस्क्रीमच खाण्यासाठी चूज करत असणार, आय होप. नंतर ही कुत्री बघा किती येड्यावानी करत होते ना, आणि एवढं त्यांना कळत होतं, म्हणजे आईस्क्रीम जर टाकली ना तरच ते खायचे, आणि कागद जर टाकला तर ते त्याच्याकडे डोंकून सुद्धा बघत नसतं. म्हणजे ती मुकीच जनावर असून सुद्धा त्यांना किती कळतं ना, खरंच कधी कधी खूप आश्चर्य वाटतं. आणि इकडे ना आम्ही आईस्क्रीम खात होतो म्हणून एवढे जवळ येत होते की त्यांचा कसं एवढा माणसांवर विश्वास असतो ना की त्यांना माणसं खूप बऱ्यापैकी माणसं ओळखता येतात की हा माणूस आपल्याला मारू शकत नाही. आपण ह्याच्या एवढं क्लोज गेलोत ना तरी पण हा माणूस आपल्याला काही करू शकत नाही. आणि जी माणसं मारतात ना त्या माणसांना बघितलं की कुत्री लांब पळून जातात. सो आणि तुम्हाला एक गोष्ट माहितीये का की आम्ही जर तिथं असलोत ना, सपोज मी जॉबला जाताना किंवा जॉबवरून येताना हे कुत्रे तर नेहमी मला गेटपर्यंत सोडायला आणि घ्यायला येत असतात. नेहमी त्यांचं डेली रुटीन हे सुरू झालेलं आहे. बघा आता आम्ही पुढं जात होतो ना तर ही कुत्री पण आमच्या मागोमागो येत होती. पण त्यांचा खासियत ही आहे की जे जिना असतो ना सोसायटीचा तिथे ते कधीच येत नाहीत. जे काय असेल ते पार्किंग मध्येच ते येडवणी करतात. सो चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.